नमस्कार मित्र, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन अर्ज आणि या योजनेची पूर्ण माहिती की कशा पद्धतीने तुम्ही जे आहे बांधकाम कामगार योजनेचा हा अर्ज प्राप्त करू शकता, त्याच्यामध्ये माहिती भरून अर्ज कशा पद्धतीने करू शकता हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्येच तुम्हाला जे आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे पेटी वगैरे मिळत असते, त्यानंतर तुम्हाला भांडी योजना मिळत असते, ते काय काय त्या भांडी योजनेमध्ये काय काय मिळणार आहे, पेटीमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पासवर्ड व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका. आता जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मित्र, बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे, ज्या अंतर्गत जे श्रमिक असतात म्हणजे जे काम करणारे लोक असतात, जे बिल्डिंग्स वगैरे बांधतात, इमारती बांधतात, त्या लोकांसाठी ही योजना बनवलेली आहे. परंतु आता या योजनेचा लाभ सर्वतः सगळेच लोक करतात. मी भले बिल्डिंग वगैरेचं काम करत नाही, एक ते गवंडी काम म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये, ते काम करत नाही, तरी पण तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि या योजनेअंतर्गत खूप सारा लाभ तुम्ही प्राप्त करू शकता. या योजनेची विशेषता काय आहे आपण ते जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का, बांधकाम कामगार योजना साठी माहिती आहे का 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्वच जे आहे नागरिक महाराष्ट्रातले अर्ज करू शकतात. आणि या योजनेअंतर्गत खूप जास्त अशी सुविधा जे आहे प्रत्येक माणसाला म्हणजे जे लाभार्थी आहे त्याला तर मिळतेच, पण त्यांच्या परिवारात जे सदस्य आहे त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत खूप जास्त लाभ मिळतो. फॉर एक्झाम्पल साठी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना, या योजनेअंतर्गत जे आहे बांधकाम कामगार म्हणजे जे बांधकाम कामगार ज्याला आपण निर्माण श्रमिक म्हणू शकतो किंवा जे काम करणार आहे, जो लाभार्थी आहे त्याच्या कुटुंबातील जे मुलं, त्याचे जे मुलं मुली असतात त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकार तुम्हाला आर्थिक मदत करते, ज्यामध्ये तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत, 20 ते 25,000 रुपयापर्यंत प्रत्येक वर्षी तुम्हाला जे आहे छात्रवृत्ती म्हणजे शिष्यवृत्ती दिल्या जाते, स्कॉलरशिप दिल्या जाते, ज्यामुळे गरीब परिवारातील जे कामगार आहे त्यांच्या मुलांचे शिक्षण जे आहे थांबल्या जात नाही, ते पूर्णपणे आपलं शिक्षण म्हणजे गरिबी किंवा आर्थिक तंगीमुळे जे करू शकत नाही ते या कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत करू शकते. त्यानंतर बांधकाम कामगार पहिला विवाह योजना, या अंतर्गत जे कामगार आहेत त्याच्या मुलाला जर पहिला मूल किंवा मुलगी असते त्याच्या लग्नासाठी 30,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारद्वारे केल्या जाते. त्यानंतर बांधकाम कामगार पेटी योजना, पेटी योजनेमध्ये तुम्हाला सेफ्टी किट आणि खूप सारे सामान सुद्धा मिळते, ते आपण समोर आता पाहणारच आहोत. त्यानंतर बांधकाम कामगार भांडी योजना, यामध्ये तुम्हाला पूर्ण भांड्याचा सेट मिळतो, एकही रुपया खर्च न करता, त्याची सुद्धा माहिती आपण समोर पाहणार आहोत. त्यानंतर बांधकाम कामगार पेन्शन योजना, आता बघा जसं गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यांना पेन्शन जे आहे मिळायची, आता तर पेन्शन बंद झालेली आहे, पण जे जुने लोक आहेत त्यांना अजूनही पेन्शन मिळते. तशाच प्रकारे जे बांधकाम कामगार आहे त्यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना स्पेशल त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार, घर कामगार, माथाडी कामगार, सुरक्षा कर्मचारी यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयाची पेन्शन राज्य सरकारद्वारा दिली जाते. म्हणून ज्या ही योजना, या योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करायला पाहिजे आताच, नाही तर तुमचं भविष्य सुद्धा या योजनेअंतर्गत सुरक्षित केल्या जाऊ शकते. म्हातारपणामध्ये फक्त घरी बसण्याची तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. तर अर्ज कसा करायचा हे सुद्धा आपण पाहूया. आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात, तर साधारण कागदपत्रे आहे, जास्त काही मोठी कागदपत्रे नाही पाहिजे. आधार कार्ड पाहिजे, पासपोर्ट साईज तुमचे फोटो पाहिजे, मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल तो, त्यानंतर राशन कार्ड, तुम्ही ज्या गावात राहता त्याचा रहिवासी दाखला, वय प्रमाणपत्र म्हणजे तुमचा जन्माचा दाखला, ओळख प्रमाणपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड वगैरे येऊन जाते. आणि हो, तुम्ही 90 दिवस काम केलं आहे याचा ग्रामसेवकाकडून, ग्रामसेवक जो असते गावाचा तुमचावाला, त्याचं तुम्हाला एक पत्र लागेल आणि ते ग्रामसेवक तुम्हाला देऊन सुद्धा देईल. आता या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता, त्याच ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. तर याच्यासाठी पात्रता काय नेमकी, जे आहे कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रातीलच लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. जो अर्ज करणार आहे त्याचं कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 60 वर्ष, 18 ते 60 वर्षाच्या मधातले जे लोक आहेत ते याच्यासाठी अर्ज करू शकतात. जो कामगार आहे त्याचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक असलं पाहिजे. सोबतच एका वर्षामध्ये म्हणजे मागील 12 महिने, आता समजून घ्या जानेवारी महिना, तर मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत मी या 90 म्हणजे 12 महिन्यात मी 90 दिवस तब्बल काम केलं असलं पाहिजे, तेव्हाच मला ज्या या योजनेचा लाभ मिळेल. म्हणून तुम्हाला एका वर्षात कमीत कमी 90 दिवस काम करावं लागतं.
आता हे ग्रामसेवक तुम्हाला तसं सर्टिफिकेट देऊन देते, त्याबद्दल तर तुम्ही हे राहा. त्यानंतर कामगाराच्या जे कौटुंबिक उत्पन्न म्हणजे आपले जे परिवाराचं उत्पन्न आहे ते 1,00,000 रुपयापेक्षा जास्त नसलं पाहिजे. सोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणून एक मंडळ बनवण्यात आलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला नोंद करावी लागेल. ते सर्व आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला तुम्ही स्किप वगैरे करू नका. त्यानंतर बघा, जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल, तुमच्याकडे नाहीये ऑनलाईन पद्धत, तर तुम्ही काय करू शकता. बघा, इथे तुम्हाला हे सगळे अर्ज दिलेले आहे. रिन्युअलसाठी अलग अर्ज दिलेला आहे, नवीन अर्ज करायचा असेल त्यासाठी अलग अर्ज दिलेला आहे. हे सगळे अर्ज मी इथे दिलेले आहे. तुम्ही इथून एक PDF डाउनलोड करू शकता. PDF डाउनलोड करायची, तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढायची आहे, माहिती भरायची आहे, वरती दिलेले सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्यासोबत जोडायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो अर्ज राहील तुमचा माहिती भरल्याच्या नंतर जो बांधकाम कामगार योजनेचा अर्ज राहील तो तुमच्या समाज कल्याण किंवा बांधकाम कामगार विभागचं जे हे असते, कामगार विभाग म्हणून असेलच, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जे आहे हे वाला जो आहे अर्ज जाऊन तिथे ना तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि पूर्ण म्हणजे आतमध्ये तिथे सबमिट करायचा. सबमिट केल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला त्याची एक पावती वगैरे मिळून जाते आणि त्याच्या लवकरच तुमचा अर्ज 7 ते 15 दिवसातच जे आहे मिळून जाईल. बघा, तुम्हाला जे आहे ना बांधकाम कामगार कल्याणचं एक वेगळं ऑफिस असते, कामगार कल्याण ऑफिस म्हणते, समाज कल्याण नाही, कामगार कल्याणच्या ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज जे आहे जमा करावा लागेल. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला ही जी एक बांधकाम कामगार योजनेची अधिकारिक वेबसाईट आहे mahaboc.org.mahbocw.in ही वाली, इथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन रजिस्ट्रेशन वर्करवाला हे बटन आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जे आहे मित्र नवीन पेज येईल. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर, रिसेंटली युज्ड मोबाईल नंबर म्हणजे आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर द्यायचा आहे. प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन फॉर्म ओपन होते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, जन्मतारीख आणि तुमचा बँक अकाउंट नंबर, IFSC कोड ही सगळी माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पुढचं पेज ओपन होईल आणि इथे तुम्हाला ज्या योजनेअंतर्गत जितकेही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सर्व इथे अपलोड करायचे आहे. सोबतच जो ग्रामसेवकाचा 90 दिवसाचा जो दाखला राहील, तुम्ही 90 दिवस काम केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. इथे अपलोड केल्यानंतर इथे असं एक टिक बॉक्स लावायचा आहे. टिक बॉक्स लावून सबमिट बटनवर क्लिक करून तुम्हाला अर्ज जो आहे जमा करून द्यायचा आहे. तर काही या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी स्पेशल तसा सुद्धा एक व्हिडिओ बनवून घेऊन येईल. बघा, आता हे तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर तुमची लिस्ट वगैरे जारी होते. आता बघा, ज्या लोकांनी अर्ज केलेला त्या लोकांना सांगून देतो, हे बघा या वेबसाईटमध्ये, ही जी वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. इथे फक्त तुम्ही 1 रुपयामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे आहे अर्ज करू शकता. हे शुभम पवार म्हणून आहे मराठी कॉर्नरचे, यांनी ऑलरेडी हा अर्ज स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या वेबसाईटमध्येच मिळून जाईल आणि वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला सगळे जे अर्ज, हे बघा हे जे अर्ज वगैरे आहे ना, हे सगळे अर्ज तुम्हाला जे आहे या वेबसाईटवर मिळून जाईल आणि तुम्ही इथून सर्व हे अर्ज डाउनलोड करू शकता. बघा, डाउनलोड करा असे जे बटन आहे, इथून तुम्ही हे अर्ज डाउनलोड करू शकता. बघा, हे अर्ज डाउनलोड करा, अशा पद्धतीने ऑनलाईन करा, पण त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षातून एक वेळा जे आहे ना रिन्युअल करावा लागतो फॉर्म, कारण या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार 32 पेक्षा जास्त योजनाचा सीधा लाभ म्हणजे सरळ लाभ ज्या बांधकाम कामगारांना देतो म्हणून. आणि त्या योजनेमध्ये बघा, मुलांसाठी शिष्यवृत्ती, गृहनिर्माण योजना म्हणजे घरकुल आपण म्हणतो, पेन्शन योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे, म्हणून तुम्हाला वारंवार प्रत्येक वर्षातून एक वेळा रिन्युअल करावं लागेल. त्यानंतर बांधकाम कामगार पेटी योजना. आता ही पेटी योजना काय आहे, तुम्ही जसं बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करसाल त्यानंतर तुम्हाला पेटी योजनेसाठी सुद्धा अर्ज करता येतो. पेटी योजनेअंतर्गत तुम्हाला कामगारांना एक मोठी अशी स्टीलची पेटी देते आणि त्यामध्ये काहीतरी सेफ्टी किट आणि वस्तू सुद्धा असतात. तर त्या वस्तू कोणत्या कोणत्या असते, सगळ्यात आधी तुम्हाला एक बॅग मिळते, त्यानंतर तुम्हाला जॅकेट मिळते, सुरक्षा हेल्मेट मिळते, 4 कंपोनेंटचा जेवणाचा डब्बा, 4 डब्बे असतात, त्याच्यामध्ये चांगला मोठा डब्बा असतो आणि चांगल्या क्वालिटीचा असतो आणि हे सर्व तुम्हाला फ्री मिळते, यासाठी तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. त्यानंतर सेफ्टी शूज मिळते, एक टॉर्च मिळते जे तुम्ही सोलरवर चार्ज करू शकता. त्यानंतर सोलर चार्जर म्हणजे जे बॅटरीला चार्ज करायचं ते सोलर चार्जर मिळते, पाण्याची बाटली मिळते. त्यानंतर मच्छरदाणी मिळते, हातमोजे हातात घालायची एक खूप मोठी चटई मिळते आणि एक स्टीलचा मोठा बॉक्स ज्याला आपण पेटी म्हणतो आपल्या मराठी भाषेत ते मिळते. त्यानंतर मित्र बांधकाम कामगार भांडी योजना. आता ही भांडी योजना जी आहे नुकतीच सुरू झालेली आहे. बांधकाम कामगार भांडी योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते आणि यादीमध्ये जर तुमचं नाव असलं तर तुम्हाला मोफत
30 भांड्यांचा संच दिला जातो. या संचमध्ये तुम्हाला 4 ताटं, 8 वाट्या, पाण्याचा ग्लास, 2 पाण्याचे ग्लास असते, 4 पातेले असते झाकणासोबत, त्यानंतर एक मोठा चम्मच भात वाढण्यासाठी, एक मोठा चम्मच वरण वाढण्यासाठी, एक पाण्याचा जग 2 लिटरचा, त्यानंतर एक मसाला डब्बा 7 भागाचा, जे मसाल्याचा डब्बा असते जिथे आपण तिखट मीठ वगैरे ठेवतो तेवाला मिळते. आणि असेच तुम्हाला जे आहे 3 डब्बे मिळते झाकणासोबत, 14 इंची, 16 इंची, 18 इंची, एक प्लेट, एक प्रेशर कुकर मिळते 5 लिटरचा, एक कढई मिळते आणि एक स्टीलची टाकी, म्हणजे जी मोठी असते पाण्याची टाकीची स्टीलची, ते तुम्हाला मिळते. तर काही या प्रकारे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला भांडी सुद्धा मिळते, त्यानंतर तुम्हाला पेटी सुद्धा मिळते. आणि खूप साऱ्या जे आहे या योजनेअंतर्गत फायदा असा आहे की जर तुमची जर मुलं वगैरे शिक्षण करत असेल तर शिक्षणासाठी बघा, अंडर जे पोस्टच्या हिशोबाने आहे, तुमचं हाय एज्युकेशन जर करत असेल तर त्यांना चांगले पैसे मिळते. 10वीच्या खाली जर असेल तर 5,000 रुपये असे काहीतरी वर्षाची मिळते. आणि जे डिप्लोमा डिग्री वगैरे करत आहे त्यांना 20 ते 40,000 रुपयाच्या मधात जे आहे स्कॉलरशिप सुद्धा मिळते. म्हणून या योजनेसाठी नक्कीच तुम्ही लोक अर्ज करा. तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा असेल, त्याची माहिती पाहिजे असेल तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी नक्कीच तसा व्हिडिओ बनवून घेऊन येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. नक्कीच या वेबसाईटवरून हा अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे बांधकाम कामगारचं ऑफिस असतं